हुंड्याचा हा राक्षस मानगुटीवर बसलेला आहे. जग कुठे गेलंय, आपण कुठे आहोत आणि अजून हुंडाबळी होतोय. एवढे देऊन त्यांचं पोट भरलं नाही साहेब. 2 कोटी त्यांना कमी पडले. हे पीडितेचा मृत्यू होताना तिच्या अंगावर 19 व्रण दिसत आहेत. तेव्हा तो मृत्यू संशयास्पद आहे. त्याची संशयास्पद मृत्यू म्हणून नोंद व्हायला हवी होती. हुंडा देणं हा सुद्धा हुंडा प्रतिबंध कायद्याप्रमाणे गुन्हा आहे. हे दुर्दैव म्हणावं लागेल महाराष्ट्राचं की आजही हुंडाबळी सारख्या घटना महाराष्ट्रात होत आहेत आणि आजही महाराष्ट्राच्या मायलेकींना आत्महत्या केली जाते, त्यांची हत्या केली जाते. राष्ट्रवादी पक्षाकडनं तुम्ही आता अधिकृतपणे सांगा की असं करणाऱ्या सगळ्या लोकांना आम्ही पक्षातून उचलून फेकून देऊ. लाज वाटते की तो पदाधिकारी आमच्या पक्षाचा आहे की जो समाजात संदेश देण्यासाठी चांगल्या कामासाठी काम करायचं असतं. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत आणि वैष्णवीला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. तिथे तो स्वतःच्या घरातल्या लेकी बाळ्या सुना सांभाळू शकत नाही. अशा लोकांना पक्षात तर जागा नाही, समाजात सुद्धा जागा नाही. सामाजिक प्रतिष्ठा जोडली गेलेली या सगळ्याची, देणाऱ्याची सुद्धा आणि घेणाऱ्याची सुद्धा. आणि या सगळ्यात जीव जातोय पोरींचा आणि त्यांच्या बापांचा. आणि अगदी हीच भावना तुमच्या आमच्या सगळ्यांची आहे, महाराष्ट्राची आहे. वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर हगवणे कुटुंबियांचे अनेक काळे कारनामे समोर येत आहेत. हगवणे कुटुंबाने मोठ्या सुनेला म्हणजेच मयुरी जगतापचा सुद्धा छळ केलेला आहे. मयुरीने न्यूज 18 लोकमतवरती आपली कैफियत मांडली आहे. सर्वाधिक छळ नणंदेकडूनच करण्यात आल्याचं मयुरीनं म्हटलंय. तर लग्न झाल्यानंतर 6 महिन्यांनी दीर शशांक आणि नणंदेकडून छळ सुरू होता असं मयुरीनं म्हटलंय. माझी नणंद जर म्हटली की आज घरात हेच भाजी बनली पाहिजे तर तीच बनणार, किंवा मयुरीनी आणि वैष्णवीनी जर हीच साडी घालायची तर तीच साडी घालायची. ती म्हटली उठा की उठायचं, बसा म्हटलं की बसायचं, किंवा बाहेर पण कधी जायचं मग तिच्या पद्धतीने जायचं. मग पिंकी ताई म्हणल तसं. माझी सासू कायम म्हणायची की 5 वर्षांनी ती मोठी आहे, पिंकी ताईचं सगळ्यांनी ऐकायचं. माझ्या नंदेने दिराने त्या काळात माझा खूप छळ केला की तू तिला का एवढं म्हणजे तिच्या पुढं का एवढं करते. म्हणजे सासूला माझी नणंद म्हणायची की तू तिच्या पुढे एवढं का करते, काय तिला सोनं लागलंय, काय जादूटोणा केलाय तुझ्यावरती की तू पार एवढं तिच्या पुढं करायला लागते. आणि म्हणजे एवढं टॉर्चर केलं आईला. त्या आपण माझ्याशी नीट नाही बोलायच्या वगैरे. आणि माझ्यामुळे त्यांना त्रास म्हणून मी पण त्यांना कधी सांगितलं नाही किंवा त्यांच्याशी बोलले नाही किंवा का आमचा संवाद पण नीट झालेला नाही. पण त्यांनी पण नंतर मग त्यांचं ऐकून मला टॉर्चर केलं. थोडक्यात ते जेलच होतं. म्हणजे माझी नणंद सांगणार तेव्हा वैष्णवी माझ्याशी बोलणार, नाहीतर नाही बोलणार. किंवा माझ्या दिरांनी जर सांगितलं तिला बोलायला तर ती बोलणार, नाही तर नाही. म्हणजे शक्यतो तर ती नाहीच बोलली माझ्याशी. कारण की या दोघांनी तिला तेवढं माझ्या बाबतीत भरवलं होतं. आणि मला पण सासूनी आणि नंदेनी तिच्या बाबतीत खूप भरवलं होतं की ती अशी आहे तशी आहे. म्हणून आमचा कधी संवाद पण नाही झालेला. दरम्यान वैष्णवीप्रमाणे मयुरी ही टोकाचं पाऊल उचलणार होती, मात्र मयुरीच्या माहेरच्यांमुळे हा अनर्थ टळलाय. माझ्या घरच्यांनी मला कायम साथ दिली आहे, किंवा माझ्या मिस्टरांनी म्हणा किंवा त्यांनी पण मला साथ दिलेली आहे. म्हणून मी खरं तर आहे. तर आज त्या दोघांमुळे मी इथं आहे. नाहीतर मी पण वैष्णवीसारखं नक्कीच पाऊल उचललं असतं. स्वागत. वैष्णवी हगवणेंचं बाळ कसपटे कुटुंबियांकडे आता सोपवण्यात आलेलं आहे आणि वैष्णवीच्या आई वडिलांकडे हे बाळ सोपवण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी पिंपरीच्या पोलीस आयुक्तांना फोन करत बाळ सोपवण्याचा आदेश दिलेला होता. एका अज्ञात व्यक्तीने बाळ ताब्यात दिलं असल्याची माहिती कसपटे कुटुंबियांनी दिली आहे. तर बाणेर हायवेवरती अज्ञाताने बाळ ताब्यात दिल्याचं कसपटे कुटुंबियांनी स्पष्ट केलं आहे. असं आपलं समाज कुठे जाईल, जग कुठे जाणार आहे. जर स्त्रीला प्रोटेक्शन नाही आहे तर मग कुठे काय होणार आहे, कोणाला प्रोटेक्शन मिळू शकतो. कारण की स्त्रीचा खूप मोठा रोल असतो एक समाजात. महिलाओं के अत्याचार नहीं होना चाहिए. ऐसे इंसान को तो कड़ी से कड़ी सजा देनी चाहिए. हमारा सबका यही कहना है कि भाई जो ऐसे लोगों को तो बड़े चौक पे उनको खड़ा करके उनको मारना चाहिए. कि जो ऐसे मतलब लड़कियों से दहेज लेके उनको मारते हैं, ये गलत है.
की जर अशा पद्धतीने हुंड्याची किंवा विशिष्ट गोष्टींची मागणी मुलांच्या कुटुंबियांकडून होत असेल तर मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी याचा ठाम विरोध केला पाहिजे आणि पालकांनी हा पैसा मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी जरूर वापरला पाहिजे आणि अशा पद्धतीने खोट्या प्रतिष्ठेच्या नादी लागून आपल्या मुलीचा बळी जाणार नाही याची काळजीही पालकांनी घेतली पाहिजे. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये म्हणण्यापेक्षा रेप्युटेड फॅमिलीजमध्ये म्हणते मी, ज्या रेप्युटेड फॅमिलीज आहेत त्यांचं असं म्हणणं असतं की अमक्याचं लग्न इतकं मोठं झालं, मग आम्हाला तुम्ही इतक्या कोटीचं लग्न करून द्या, मग मंडपात तुम्ही हे देऊ नका ते देऊ नका, पण किमान आम्हाला ब्रँडेड गाडी तरी मंडपात दिसली पाहिजे, म्हणजे किंवा मोठे मोठे दागिने किंवा भांडी दिसली पाहिजे. अशा प्रकारच्या डिमांड्स वाढत चाललेल्या आहेत की ज्याच्यामुळे आई वडील पुरते कंगाल होत चाललेले आहेत. त्या वैष्णवीच्या कुटुंबावरती तर बहिष्कार झाला पाहिजे, परंतु तिच्यावरती जो अन्याय झाला आहे त्या अन्यायाच्या विरोधामध्ये तिला तो न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी यांना फाशीची शिक्षा हीच सगळ्यात मोठा तिच्या आत्म्याला मिळणारी भावपूर्ण श्रद्धांजली असेल. वैष्णवीच्या हत्येनं हे पुन्हा एकदा अजेंठ्यावर आलं की तुमच्या कायद्याने प्रश्न काही सुटत नाही. कायदा केवळ कायदा करून भागत नाही, तर कायद्याला अंमलबजावणी करणारी यंत्रणा सुद्धा तितकीच प्रभावी असली पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं तिला न्याय मिळू शकतो, त्या स्त्रीला न्याय मिळू शकतो. हुंडा देणार नाही हे सांगण्याचं धारिष्ट वैष्णवीमध्ये एक समाज म्हणून आणि तिच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व समाज घटकांमध्ये ते धैर्य, ती नकार वृत्ती आपण तिच्यामध्ये विकसित करू शकलेलो नाही, याचा अर्थ आपण इथे अपयशी ठरलो आहोत असं मला वाटतं. हे सगळं होत असताना तिच्यावरचे अन्याय अत्याचार ती सहन करत होती. हगवणे कुटुंबियाला राजकीय पाठबळ आहे, राजकीय पार्श्वभूमी आहे, याचा फायदा कदाचित ते घेत होते आणि त्यामुळेच त्यांना कायद्याच्या पळवाटा सर्व माहिती होत्या. आता एक महिला म्हणून मला असं वाटतं की सरकारने, प्रशासनाने, संबंधित घटकाने लवकरात लवकर तपास पूर्ण करून तिला न्याय मिळवून द्यावा आणि संबंधित सर्व आरोपींवर कठोर कारवाई व्हावी. तर पहलगाममध्ये पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 1 महिना पूर्ण झालेला आहे. 22 एप्रिलला जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन व्हॅलीमध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांचा धर्म विचारत त्यांची हत्या केली. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 26 निष्पाप जणांचा बळी गेलेला आहे आणि या घटनेमध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचा सुद्धा समावेश होता. या घटनेला आता 1 महिना पूर्ण झालाय, मात्र या हल्ल्याच्या वेदना अजून सुद्धा कायम आहे. पाकिस्तानने केलेला भ्याड हल्ला, दहशतवादी हल्ला माणुसकीला काळिमा फासणारा होता, तर प्रत्येक भारतीयाच्या मनाला तीव्र वेदना आणि दहशतवादी हल्ल्यामुळे झालेल्या आहे. संपूर्ण जगातून पाकच्या नापाक कुरापतींवरून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान या हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि सीमेवरील सुरक्षा अतिशय कडक करण्यात आलेली आहे. सुरक्षा दल सतत कारवाई करते, परंतु ज्यांनी हा हल्ला केला त्या 4 क्रूर दहशतवाद्यांना अद्याप पकडता आलेलं नाहीये. पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर मोहीम पार पडली. ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानची चांगली झोप उडवली. भारताच्या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानमधील अत्यंत महत्त्वाचे असे एअरबेस जे आहेत ते सुद्धा नष्ट करण्यात भारताला यश आलेलं आहे. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरचं जगभरामध्ये कौतुक झालं. मात्र पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी ज्या 4 दहशतवाद्यांनी निष्पापांचा बळी घेतला त्यांचा शोध महिना उलटला तरी सुद्धा लागत नाही. त्यामुळे नाराजी सुद्धा व्यक्त केली जाते. तर पहलगाम हल्ल्याला आज 1 महिना पूर्ण होतोय. बैसरन व्हॅलीमध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झालेला होता आणि आज सुद्धा इकडे परिस्थिती पूर्ववत झालेली नाहीये. पर्यटकांची पावलं आज सुद्धा पहलगामकडे वळलेली नाहीयेत. इथल्या पर्यटन व्यवसायाला यामुळे मोठा फटका बसतोय. अद्यापही पर्यटकांच्या मनामध्ये भीती बघायला मिळते. पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर पर्यटनाला याचा मोठा फटका बसलेला आहे. पहलगाम टेरर अटैक को आज 1 महीना पूरा हो गया। 22 अप्रैल को बेसरन वादी में 26 लोगों का कत्ल किया गया था, जिसमें 25 टूरिस्ट शामिल हैं और उसके बाद से पहलगाम की ये वादियां वीरान दिख रही हैं। यहाँ पे अब टूरिस्ट ज्यादा नहीं आ रहे हैं और ये जो होटल आप देख रहे हैं इर्द गिर्द, ये टूरिस्ट से भरे रहते थे और ये सड़कें जो हैं यहाँ पे मुश्किल से ही चलने को जगह मिलती थी क्योंकि यहाँ पर हर तरफ से टूरिस्ट होते थे। मैं दिखाने की कोशिश करूंगा। यहाँ पे आप देख सकते हैं ये जो शॉपकीपर्स हैं ये हैंडीक्राफ्ट से वाबस्ता हैं और यहाँ पे इन दुकानों में दिन भर टूरिस्ट आते थे, यहाँ पे खरीदारी करते थे। लेकिन आजकल हम देख रहे हैं ये टूरिस्ट
से बड़े जो रहते थे यहाँ पे ये दुकानें आज यहाँ पे खाली हैं। हालांकि लगातार अपील की जा रही है टूरिस्ट से कि वो फिर से कश्मीर का रुख करें और जो मेहमान नवाजी के लिए कश्मीर मशहूर है उसे बार बार दोहराया जाता है। कई पर्सनालिटीज भी अब लोगों से कह रही हैं कि वो फिर से पहलगाम का रुख करें, लेकिन यहाँ पे काफी टूरिस्ट नहीं देखने को मिल रहे। मुश्किल से ही कई जगहों पे टूरिस्ट देखने को मिलते हैं। आप बताइए क्या सूरत हाल है अभी यहाँ पे जब से ये अटैक हुआ? बहुत बुरा हाल है यहाँ पे अभी, मतलब कस्टमर नहीं आ रहे हैं अभी, मतलब जो भी आप देख रहे हैं दुकान, जब अभी टाइम नहीं होता का मतलब किसी के साथ बात करने का, मतलब चाय पीने का। अटैक से पहले ये दुकान जो है टूरिस्ट से भरी रहती थी और काम भी चलता था। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा पाकिस्तानला जोरदार इशारा दिलेला आहे। ज्यांनी आमच्या भारतीयांचं कुंकू पुसलं त्यांना आम्ही संपवलं, हेच भारताचा रौद्र रूपाचा थेट इशारा मोदींनी पाकिस्तानला दिलाय। दरम्यान 22 एप्रिलला बदला आम्ही फक्त 22 मिनिटांमध्ये घेतला असंही मोदी म्हणालेले आहेत। यापुढे जर पाकिस्तानने पुन्हा भारतावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर भारत आणखीन कठोर कारवाई करणार असा इशाराच मोदींनी पुन्हा एकदा पाकिस्तानला दिलेला आहे। दरम्यान भारतीय सैन्य आता पाकिस्तान विरोधात अधिक आक्रमक झालेलं असून आम्ही आमच्या सैन्याला दहशतवादाविरोधात लढण्यासाठी खुली सूट दिल्याचं सुद्धा मोदींनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे। 22 अप्रैल को आतंकवादियों ने धर्म पूछकर हमारी बहनों की मांग का सिंदूर उजाड़ दिया था। वो गोलियां पहलगाम में चली थी, लेकिन उन गोलियों से 140 करोड़ देशवासियों का सीना छलनी हुआ था। इसके बाद हर देशवासी ने एकजुट होकर संकल्प लिया था कि आतंकवादियों को मिट्टी में मिला देंगे। या बातमीनंतर